तर मित्रांनो वाजलेले आहेत आता सकाळचे 5:45. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि ह्या आपल्या दोन्ही गाड्या इकडे लागलेल्या आहेत. आपण बाहेर आलेलो आहेत, हायवे आहे समोरच. गाड्यांची हॉर्न बघा तुम्ही कशा प्रकारे वाजवतात. आणि ह्या दोन्ही गाड्या आहेत आपल्या. आता जरा क्लीन करून घेतो. मला सकाळी लवकर उठून गाडी स्वच्छ करायची सवय आहे पूर्वीपासून. ना बाहेरचं बघा वातावरण कसं आहे, डोंगर वगैरे, बर्फाचे डोंगर वगैरे दिसतात मागे त्या साईडला. आणि ह्या साईडला बघा कसे डोंगर. बाजूला नदीचा आवाज येतो त्यामुळे माझा आवाज थोडा कमी येत असेल. चला आपण आपल्या तयारीला लागू, गाडी स्वच्छ करून घेऊया. मला स्वच्छच गाडी आवडते. गाडी खूप माखलेली आहे. धूळ, पाणी, बर्फाचं पाणी वगैरे सर्व चिखलाने माखलेली आहे. धुवून घेऊया, स्वच्छ करून. तर मित्रांनो आपल्या इकडे पोह्याचा नाश्ता तयार पण झालेला आहे. माझ्या गाडी पुसून होईपर्यंत वाजलेले आहेत सकाळचे 7. तुम्ही रूममधून व्ह्यू बघू शकता. बाजूला कसं नदी वाहते दिसत असेल तर झूम करून दाखव. चहा बनवलेला आहे या छोट्या गॅसवर. आता चहा घेतो मी. आणि आता सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. फक्त एक पदूच राहिला आंघोळ करायचा. तुझा सुद्धा नाश्ता एकदम व्यवस्थित झालेला आहे. चहा घेतला का आपण निघायची तयारीत. काम सगळं सामान आपल्याला सेटअप करायला लागेल गाडीमध्ये, दोन्ही गाडीमध्ये. आजचा प्रोग्राम आहे आपला. आजचा मुक्काम आहे लेहचा. दुपारपर्यंत लेहला पोहोचायचं आपल्याला. 2-3 स्पॉट आहेत त्याच्यामध्ये. गुरुद्वारा पत्थर साहेब गुरुद्वारा आहे, संगम पॉईंट आहे, मॅग्नेटिक हिल आहे. हे 2-3 पॉईंट आपल्याला रस्त्यालाच आहेत जाताना. बघूया. तर मित्रांनो आता आपण या हॉटेलमधून आपण निघत आहेत. ह्या दोन्ही गाड्या आपल्या लोड झालेल्या आहेत, सर्व सामान वगैरे. आणि आता निघण्याची तयारी आहे. निघतच आहोत. 8:15 झालेले आहेत. डिझेल भरायचं आहे. एक गाडी बहुतेक पंक्चर वाटते मला. त्याच्या टायरमध्ये हवा आपण फिल केले. मशीन घेऊन आलेले आहेत. आणि आता ह्या हॉटेलपासून आपण निघत आहोत लेहसाठी. चला. आपली एक क्रिस्टा गाडी पंक्चर झालेली नवा, ती आपण इकडे आणली पंक्चर काढण्यासाठी. ह्या भावाने पटापट आपल्याला पंक्चर काढून दिली. हे भाऊ फार कोऑपरेटिव्ह आहेत. काय टेन्शन नका घेऊ, फटाफट काढून देतो. आणि नेहमी हवा चेक करा असं यांचं म्हणणं होतं. हे मालक आहेत. 6:30ला दुकान उघडतात. आता वाजलेले आहेत 8:45 आणि निघतात आता आपण. चलो बस. ओके जी, थैंक यू. आपका वीडियो निकाला ऐसा थैंक यू. यूट्यूब पे डाल रहा हूँ मैं. तर आता वॉल सुद्धा लीक होता. एक टायर पंक्चर होता तो काढलेला आहे. हा चला आता पुढचं टेन्शन नाही आपल्याला. मित्रांनो बघा आता कशा प्रकारे डोंगरला गेले आहेत आपल्याला लेह रोडला. आपण कारगिल सोडून आता 40 किलोमीटर आलेले आहेत. आणि हा लेह रोड आहे. अजून आपल्याला 200 किलोमीटर जायचं आहे. आणि डोंगरांचा प्रकार बघा कसा बदललेला आहे. माती कशी, डोंगर कसे, वेगळेच विचित्र डोंगर सारखे. त्याच्या इकडचा वेगळा स्टेटस आहे. आणि रस्ता बघा समोर तुम्ही कशा प्रकारे रस्ता आहे. समोर आपली पुढे एक गाडी चालू आहे, गेलेली आहे ती बघा. ती समोर एक गाडी आपली. आपण सुद्धा मागे जा. समोरचे डोंगर किती मस्त ऊन पडलेला आहे. क्लायमॅक्स एकदम जबरदस्त आहे. क्लायमॅक्स जर खराब असता तर मी तुम्हाला हे डोंगर वगैरे काय दाखवू शकलो नसतो. पण नशिबाने इकडे ढगाळ वातावरण आहे आणि पावसाचं वगैरे पण आहे. आकाश एकदम क्लिअर आहे. तर असेच रस्ते आता लेहपर्यंत बघूया एन्जॉय करायला. हे व्हिडिओमध्ये जेवढे दिसतात त्यापेक्षा प्रत्यक्ष जाम भारी दिसतात. सॉलिड एकदम वाटते काहीतरी बाहेर आलेलं आहे, कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात आलेलं आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे रस्ते. इथे एक टॉपला आम्ही उभे आहेत. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. पासवर उभे आहेत. पण ऑक्सिजन 82% फक्त आहे. म्हणून फटाफट एक 10 मिनिटाचाच ब्रेक घेतला आहे. असं दमल्यासारखं घाबरल्यासारखा जीव होतो ऑक्सिजन कमी असल्यामुळे. घाट बघू शकता कशा प्रकारे आहे. टॉपेस्ट लेवलला आहे. किती खोलपर्यंत रस्ते कसे आहेत ते बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही काय जबरदस्त वाटते. काय सीन आहे. एकदम सुपर सीन आहे. बघा तुम्ही. या आपल्या दोन्ही गाड्या इकडे उभी आहे, एक इकडे आहे. मंदिश पाटील फॅमिली सुद्धा एन्जॉय करते. पण जास्त वेळ एन्जॉय करून फायदा नाही. लगेच आपल्याला निघायचं आहे.
काय ते डोंगर बर्फाचे, काय ते जबरदस्त वाटते सिनरी. लडाखला जाताना हीच मजा असते. प्रत्येक सीन हे भारी असते प्रत्येकाकडे. चला, इथे काहीतरी रील बनवायचं चालू आहे यांचा प्रयत्न. कमी ऑक्सिजन आहे तरी सुद्धा एन्जॉय करतात. खरंच इकडे धाप लागते. 85% ऑक्सिजन लेवल आहे इकडे, कारण सर्वात टॉपला आहेत आपण इकडच्या लेवलला. तरी एन्जॉय करतात. दुर्वा पण आमची. दुर्वा रील बनवायचं आहे का तुला? हे दुर्वाची रील बनव पटकन. ध्रुव एक रील बनव तिची. हे टॉपला जायचं आता आपण सर्व इकडे बघू शकता. सगळ्यात मोठ्या टॉपला आलेले आहे. टॉप आहे हे. इकडे आपण आलेलो आहेत. बघा आहे नमितीला पास. बघा मित्रांनो, आजूबाजूला दोन्ही बाजूला चारी बाजूला डोंगर आणि मध्ये शेती कशी आहे. हिरवीगार शेती लावलेली आहे, शेती केलेली आहे. आणि बाजूला बघा रस्ता, समोर आपली गाडी चाललेली आहे. आणि हा डोंगर बघा कसा आहे. आजूबाजूला भकास डोंगर, एक झाडाचं पान नाही मिळत. मग रोड झाडतात ते क्लिअर ठेवतात. एकदम भारी रोड केलेला आहे. आणि खाली शेती आहे, नदी सुद्धा आहे खाली. दाखव शेती एकदा. आणि लोक राहतात, घर आहे, गाव आहे छोटस. कसे वेगळे डोंगर आहेत. आता एकदम वेगळे डोंगर आहेत. काय समजत नाही. हळदीचे जसे मातीचे डोंगर हे करून ठेवलेत. काय वाटतो लुक. बघा मित्रांनो कशा प्रकारे डोंगर आहेत ते. एकदम जबरदस्त आणि वेगळेच, एकदम वेगळे डोंगर लागलेले आहेत. माती बघा कशी आहे, पिवळी सारखी माती. लगेच इकडे बदलले, डोंगराचा हे बदलला, रंग बदलला. इकडे लगे ग्रे कलर सारखे डोंगर, लालसर. त्याच्या पुढे सुद्धा अलग एकदम वेगळे डोंगर. काय व्ह्यू आहे. पण हेच तर रस्त्याचं सौंदर्य आहे या रोडचं, लेहर रोडला. मित्रांनो बघा आपण किती खाली आहे, दरीमधून चाललेलो आहोत. आणि डोंगर बघा केवढे उंच उंच. रस्ता कसा आहे बघा, रस्ता कुठून आहे ते. किती उंच उंच डोंगर, हजार फूटचे, 1-1 किलोमीटरचे डोंगर आहेत उंच. सूर्याची किरण सुद्धा खाली पडत नसतील. आणि रस्ता बघा कसा आहे डोंगरामधून. बाजूला नदी आहे. काय मस्त पाणी आहे नदीमध्ये, फ्रेश वॉटर एकदम. प्यायला घेतलं पाहिजे. ग्लेशियरचं पाणी, झऱ्याचं पाणी ह्या दगडामध्ये. बघा किती सुंदर दृश्य आहे. किती जबरदस्त वाटते. पण असं काहीतरी पैसे वसूल झाले. मित्रांनो बघा कशा प्रकारे इकडे रस्ता आहे ना, कसे डोंगर आहेत. आम्ही थांबलेलो आहे तिकडे. बघा तुम्ही, हा डोंगर आहे, हा असा रस्ता आहे. आणि ह्या आपल्या 2 गाड्या थांबलेल्या आहेत. मेन हायवे आहे. डोंगराची हाईट बघा, नजर सुद्धा पोचत नाही असे वरती आहे. ह्या 2 आपल्या गाड्या आहेत. बघा तुम्ही कशा प्रकारे आहे इकडे. ते जबरदस्त सिनरी आहे बघण्यासाठी. सर्व फोटोशूट करायला लागलेले आहेत. एक नंबर सिनरी आहे. बघा तुम्ही, सर्व इकडे फोटोशूट साठी लागलेले आहेत. बघा कसे डोंगर आहेत. ही नदी आहे इकडे, बाजूला नदी वाहते. त्यांच्या इकडे पाटील, मंदिश पाटीलचं फोटोशूट इकडे चालू आहे. आणि ह्या आपल्या गाड्या आहेत लागलेल्या इकडे. जबरदस्त. लडाख खालसा पॉइंट चेकपोस्ट. इकडे आपल्याला एंट्री करायची आहे. लाईन लागली आहे. लायसन घेऊन लायसनची एंट्री करायची. ड्रायव्हर कोण आहे, गाडी नंबर, अशा प्रकारे आहे. आपण आता हे आहे आपला 97 किलोमीटर जवळजवळ. पण गाड्या तिकडे लांब थांबवल्या ना. पाऊस आलेला आहे, खूप थंड पाऊस वाटतो. चला किती येतो काय माहिती पाऊस आता. बघा मित्रांनो काय सुंदर नदी आहे, सुंदर रस्ते आहेत, सुंदर दृश्य आहे. बाजूला किती नदी क्लिअर आहे, एकदम हिरवी. नंदी नाही, नदी रे, नंदी बैल एकदम क्लिअर आहे. बघा मित्रांनो काय सुंदर दृश्य आहे. बघा काय ते नदी, काय ते डोंगर, काय ते रस्ते.
आम्ही चॉकलेट वगैरे काय काय खाता खाता हे सगळं शूटिंग करतोय. पण काय जबरदस्त दृश्य आहे, बघून भारी वाटते. मित्रांनो बघा, आता लेह फक्त 33 किलोमीटर, खारदुल्ला, उपशी सर्व इकडे दाखवलेलं आहे. आता जवळजवळ आपण लेहात आलेलोच आहोत. फक्त आणि फक्त 33 किलोमीटर आहे. मित्रांनो बघा तुम्ही, संगम व्ह्यू पॉइंट, 2 नद्यांचा संगम स्पष्ट दिसतोय. हा संगम व्ह्यू पॉइंट आहे. खाली जाऊन सुद्धा लोक बघतात, पण इकडून वरून जबरदस्त दिसतं. वरूनच बघूया, आपल्याला उशीर झाला आहे. हे कोणती नदी आहे रे? इंदूज नदी. आणि कोणती नदी आहे ते तुम्हाला बघावं लागेल एखाद व्हिडिओ. आणि हा संगम व्ह्यू पॉइंट आहे, ह्या 2 नद्यांचा संगम. ही इकडून एक नदी आलेली आहे आणि ही इकडून एक नदी आलेली आहे. ही आपली एक गाडी मागची, ही आपली गाडी दुसरी. दुर्वाला थोडी उलटी वगैरे झालेली आहे, त्यामुळे जरा रेस्ट घेतात. दुर्वा बरं वाटतंय का? दुर्वाला उलटी झाली, गाडी लागते तिला. काय जबरदस्त वाटते बघा संगम व्ह्यू पॉइंट. तर मित्रांनो, इथे आपण आलेले आहेत मॅग्नेटिक हिल पॉइंटवर. यांचं असं म्हणणं आहे की गाडी चढणीच्या दिशेने जाते, पण आता काय नवीन रोड केला आहे त्यामुळे तो पॉईंट 0 पॉईंट तो काढून टाकलेला आहे. ही आपली गाडी आहे इकडे. नाही, मॅग्नेटिक हिलचा तो पॉईंट आहे हा. ह्याच्यावरून गाडी चढणीच्या दिशेने उलट दिशेने जाते जर न्यूट्रल गाडी केली तर. पण असं काय वाटत नाही आम्हाला. अशा प्रकारे इकडचा व्ह्यू आहे आजूबाजूचा. चला पुढे निघूया. पत्थर साहब गुरुद्वाराला जायचं आहे आपल्याला, पुढच्या पॉईंटला. तर मित्रांनो, आता आपण पोचलेले आहे तिकडे पत्थर साहब गुरुद्वाराला. तुम्ही बघू शकता, जबरदस्त आहे. लंगर आहे इकडे, जेवणसुद्धा असते. आता दुपारचे वाजलेले आहेत 2:45. ही आपली गाडी आपण इकडे पार्क केलेली आहे. एक गाडी, हे आपले मेंबर उतरलेले आहेत आणि दुसरी गाडी तिकडे पॅक केलेली आहे. प्रज्ञेश वगैरे येत आहेत आजू. चला तर गुरुद्वाराला जाऊया आपण, दर्शन घेऊन जेवण करून घेऊया, लंगरमध्ये जाऊन येऊया. मित्रांनो, आता लेह एअरपोर्ट लागलेला आहे आपल्याला. बाजूला बघू शकता लेह एअरपोर्ट कशा प्रकारे आहे तो. जबरदस्त आहे. आजूबाजूचा हे बघा, सिनरी बघा, बर्फाने आच्छादलेले डोंगर सर्व, आणि मध्ये सिटी आहे. चारी बाजूला डोंगर आहे. जर नजर फिरवली तर चारी बाजूला डोंगर आणि मध्ये लेह सिटी आहे. अशा प्रकारे काही लेहचा अजून लेह 7 किलोमीटर, पूर्ण 7 किलोमीटर सिटी आहे मध्ये. तर आता सुरुवात झालेली आहे लेहाला आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, हा कसा कमान आहे इकडे लेहची. मेन लेहमध्ये आपण एंटर झालेलो आहोत आणि ही कमान आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे. तिकडे लेह मार्केट आहे बाजूला. हा तर लमायू का काय त्याच्या साईडचा रस्ता आहे हा, ते लिमायू स्टॅच्यू का काय. तर मित्रांनो, इकडे आपल्याला सुंदर असं हॉटेल घेतलेलं आहे. आत्ता फिरून 2-3 वेळा फिरले आपण आणि शेवटी विचारलं, इकडे चौकशी केली. ऑनलाईन हे केलं नव्हतं अगोदरच, आम्ही खूप टेन्शनमध्ये होते. हे बसण्यासाठी अरेंजमेंट आहे. इकडे पार्किंग आहे. महत्त्वाचं म्हणजे पार्किंग. इकडे पार्किंग हे म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. ते हॉटेल आहे, त्याने किचनसुद्धा दिले 300 रुपये एक्स्ट्रा घेऊन. आणि त्याच्यामुळे 4 बेड घेतलेले आहेत आम्ही, डबल टेबलच्या मोठ्या. तुम्ही बघू शकता, ही मंदिश पाटील यांची फॅमिलीची एक दोघांची रूम, ही आमची रूम आहे. आदित्य वगैरेंची वेगळी आहे, ही आमची आहे. अटॅच बाथरूम, संडास अशा प्रकारे आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर आहे. हा पॅसेज आहे.
ही कोणाची आहे? ही राहुल मामाची, अनुष्का मोगरे कंपनी ह्यांची आहे. पॉश आहेत रूम. आणि ही आहे आदूपदू ध्रुव, हे लोकांची इकडे आहे. तर अशा प्रकारे रूम आहेत ह्या. खूपच सुंदर हॉटेल भेटलं आहे. 1500 रुपये प्रत्येकी रूम आहे. आणि हॉटेलचे थोडं किचनचे एक्स्ट्रा घेतलेत. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय मिळणार? लिहा एवढी मोठी सिटी सगळं बंद. लिहा तसं बघितलं भरलेलं आहे खूप. आणि ऑनलाईन लोकांचे बुकिंग आहेत. नव्हती म्हणून 2 दिवसाची आपल्याला रूम भेटलेली आहे. चला थोडा फ्रेश होऊया आणि बघू. मार्केट एकदम हाकेच्या अंतरावर 200 मीटरवर मार्केट आहे. 200-300. चला आपण आता दुर्वा मार्केटला जाणार आहे का? हां. तर मित्रांनो आता आपण आलेले आहे तिकडे लेह मार्केटमध्ये. मेन मार्केटमध्ये बघा आपले मेंबर सर्व इकडेच आहेत. अशा प्रकारे इकडे मार्केट आहे. हा लेह मेन मार्केट भरपूर मोठं मार्केट आहे. तसं बसण्यासाठी वगैरे केलेलं आहे. अशा प्रकारे हे मार्केट आहे. ध्रुव आवडलं का? तिबेटियन मार्केटमध्येच एक रेस्टॉरंट बघितला. तिबेटियन फूड म्हणजे चायनीज वगैरे. तर हे जे प्रेम समोर ICI बँक आहे आणि प्रेम रेस्टॉरंट हे फर्स्ट फ्लोअरवर आहे. पण जबरदस्त आहे. हे ओनर आहेत. टेस्ट वगैरे मस्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रेट परफेक्ट आहेत. रेट जे आपल्याला वाटते की इकडे तिबेटियन मार्केटमध्ये खूप रेट आहेत खाली, पण हे लोकल मार्केट लोकल यांचं रेस्टॉरंट आहे आणि रेट एकदम परफेक्ट आहे. चायनीजचं जे आपल्या इकडे मुंबईला जे रेट चालते तेच रेट आहे, पण क्वालिटी बेस्ट आहे. कधी तुम्ही पण आले तर इथे नक्की विजिट करा आणि नक्की रेस्टॉरंटला खा. हे मालक आहेत रेस्टॉरंटचे. ओके. आता तिबेटियन मार्केटच्या बाहेर हे वेगळं लोकल मार्केट लागला. रात्री लागतो आपल्या इकडे. संध्याकाळपर्यंत हे लोक बसून नाही देत ह्या लोकांना. हा लोकल मार्केट. लोकल स्वतःच ते शिवत बसतात आणि स्वतःच विकतात. तुम्ही बघू शकता. बाकी मोठे हे दुकान आहेत ते जे जास्त महागवाले आहेत, हे बघा कसे स्वतःच शिवतात. तर ते मोठे दुकानदार आहेत ते यांना बसून नाही देत. अशा प्रकारे हे मार्केट तिकडे लागते रात्री. आता रात्रीचे वाजलेत 9. चला आपलं चायनीज खाऊन झालेलं आहे आणि आता आपण निघूया आपल्या रूमवर. 2 दिवसासाठी रूम केलेली आज आणि उद्यासाठी. आज असंच आराम करायचा आणि उद्या लोकल दुर्वा घाबरलेली आहे कुत्र्याला. एवढा मोठे कुत्रे आहेत त्यामुळे दुर्वाजवळ आला तर दुर्वा घाबरली, रडायला लागली. ते मोठे कुत्रे बघून काय नाही करत ते, एवढी घाबरते ती. कशी झगमगाट आहे बघा मार्केटची.